नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. BA भाग 1 सेमिस्टर 2 विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती, पेपर नंबर 2. सिलेबस ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट, विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या विषयाचा अभ्यासक्रम इंट्रोड्यूस फ्रॉम जून 2018. अभ्यासक्रम आपल्याला जून 2018 पासून परिचित झालेला आहे. आणि मित्रांनो, या अभ्यासक्रमामध्ये 4 मॉड्यूल्स आहेत. मॉड्यूल फर्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. मॉड्यूल सेकंड मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान, संदेशवहन आणि माहिती तंत्रज्ञान. सायन्स टेक्नॉलॉजी इन स्पेस रिसर्च, अवकाश क्षेत्रातील विज्ञान व तंत्रज्ञान. मॉड्यूल 4 यामध्ये आपण सायन्स टेक्नॉलॉजी इन इंडियाज डिफेन्स अँड ओशियन रिसर्च, सागरी क्षेत्रातील व संरक्षण क्षेत्रातील विज्ञान तंत्रज्ञान या प्रकरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन, ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो, या प्रकरणाचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. मित्रांनो, आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय हेही अभ्यासलेलं आहे. टाइप्स ऑफ डिझास्टर: अर्थक्वेक, भूकंप, फ्लड, पूर, ड्रॉट, दुष्काळ, फायर, आग, ॲक्सिडेंट, अपघात, क्राऊड, गर्दी. तर मित्रांनो, आपण या आपत्तींचा अभ्यासही या प्रकरणामध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आपण आपत्ती म्हणजे काय, मूळ फ्रेंच भाषेतील हा जो काही डिझास्टर शब्द आहे याचे आपण अर्थ पाहिलेला आहे आणि त्यावरून आपण व्याख्या केलेली आहे. आणि ती अशी मित्रांनो, आपत्तीची व्याख्या म्हणजे की अचानकपणे तारांकित, प्रतिकूल किंवा दुर्दैवी घटनामुळे प्राणी आणि वनस्पती व मानवी जीवनांची होणारी हानी म्हणजे आपत्ती होय. आणि या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाची ही आपण व्याख्या पाहिलेली आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण आपत्ती अभ्यासाचे महत्व अभ्यासलेलं आहे आणि त्यानंतर आपण आपत्ती अभ्यासाची उद्दिष्ट आपण पाहिली. या उद्दिष्टानंतर प्रत्यक्ष आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे मित्रांनो पाहिलेलं आहे. आणि यामध्ये 3 टप्पे आहेत. आपत्ती पूर्व टप्पा, त्यामध्ये मित्रांनो अंदाज घेण्याचा टप्पा, नियोजनाचा टप्पा. नियोजनाच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की आपत्ती निवारणासाठी सुयोग्य संघटन निर्माण करणे. त्याचबरोबर पहा की हे जे काही संघटन आहे हे संघटन कसं असतं. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, जिल्हा डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, तालुका डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि गाव पातळीवरची समिती. आणि त्या पातळीवरती कोण अध्यक्ष असेल हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. की उदाहरणार्थ नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये अध्यक्ष असतात पंतप्रधान, तर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये अध्यक्ष असतात मुख्यमंत्री, आणि जिल्हा डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये जिल्हाधीश किंवा जिल्हाधिकारी अध्यक्ष असतो. तर तालुका डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये अध्यक्ष असतो मित्रांनो तहसीलदार.
आणि त्यानंतर मित्रांनो गाव पातळीवरची समिती काय करत असते, कार्यरत असते. आणि या पद्धतीनं आपण नियोजनाच्या टप्प्यामध्ये दुसरं जे पाहिलं की असं व्यवस्थितरित्या सुसूत्रबद्ध असं संघटन, तर हे संघटन या ठिकाणी आपल्या देशाचं संघटन या ठिकाणी दाखवलं आहे. आणि या संघटनात्मक पातळीवरती आज आपण देशावरती येणाऱ्या जे काही अनेक आपत्ती आहेत या आपत्तींचा सामना मित्रांनो करीत असतो. यानंतर आपत्ती नियोजनाचं जे काही टप्पा आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की विविध प्रकारचे निकष ठरवणे, धोक्याचे इशारे व सूचना देण्याच्या पद्धती किंवा संपर्क यंत्रणेची कार्यक्षमता, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, त्यामध्ये शासकीय पातळीवरती, समाजाच्या पातळीवरती आणि माहितीचे व्यवस्थापन, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास मित्रांनो केलेला आहे. अशा प्रकारे आपण पहिला जो टप्पा आहे तो पाहिला आपत्तीपूर्व टप्पा, त्याच्यामध्ये अंदाज घेण्याचा टप्पा आणि नियोजनाचा टप्पा. नियोजनाच्या टप्प्यामध्ये पुन्हा उप मुद्दे 5 आपण पाहिले. आणि मग दुसरा टप्पा सुरू होतो, त्याला आपत्ती व्यवस्थापनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपत्ती काळातील टप्पा असं आपण म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये एक आहे सुटका कार्याचा टप्पा, दुसरा आहे मदत कार्याचा टप्पा. याविषयी आपण मित्रांनो चर्चा केलेली आहे. आणि आपत्ती नंतरचा टप्पा ज्याला पुनर्वसन 1, 2 आहे पुनर्निर्माण आणि 3 आहे सुधारणा. अशा प्रकारे मित्रांनो आपण संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आपल्या देशामध्ये कसं चालतं हे आपण पाहिलेलं आहे. जगामध्ये अनेक मित्रांनो देश आहेत आणि या अनेक देशामध्ये अनेक प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या समित्या निर्माण केलेल्या आहेत. यामध्ये आपण पाहतो आपल्या देशामध्ये जी काही आपत्ती व्यवस्थापनाची जी काही समित्या आहेत यामध्ये प्रत्यक्ष एकाच व्यक्तीला निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. मग तो देश पातळीवरती असू दे किंवा राज्य पातळीवरती असू दे किंवा जिल्हा पातळीवरती असू दे किंवा तालुका पातळीवरती असू दे, जेणेकरून मित्रांनो की त्यामध्ये मतभिन्नता आणि मग काल अपव्यय आणि त्यामुळं उशिरानं व्यवस्थापन होणं किंवा उशिरानं मदत पोचणं, ह्या ज्या गोष्टी आहेत दिरंगाईच्या गोष्टी, ह्या दूर करण्यासाठी निर्णय एकच व्यक्ती प्रत्येक पातळीवरती घेताना आपल्याला दिसते. हे आपत्ती व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आपण या आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात खूप काही माहिती पाहिल्यानंतर आपण आता पाहणार आहोत की आपत्तींचे वर्गीकरण. मित्रांनो आपण आपत्ती म्हणजे काय पाहिले किंवा आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास पाहिला, का करायचं हे पाहिलं. आपत्ती व्यवस्थापनाचं आपण महत्त्वपूर्ण गोष्ट आणखीन एक पाहिलेली आहे आणि ती म्हणजे मित्रांनो की आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे आपण पाहिली आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन कसं चालतं हे पाहिलं. आणि आज मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे की या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे ती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की आपत्तींचं वर्गीकरण आपण पाहणार आहोत. हे नेमकं काय वर्गीकरण आहे हे आपल्याला बघायचंय. तर या ठिकाणी आपण वर्गीकरण पाहूया. पहिल्यांदा आपत्तीचं वर्गीकरण नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. याच्यामध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत की 2 प्रमुख आपत्ती आहेत. मुळात मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण गंभीर प्रश्न आहे की या पृथ्वीवरती आपत्ती येतातच का? तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपण संतांची वचनं जर पाहिली तर संतांनी सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दामध्ये की सुख जवा एवढे किंवा राई एवढे आणि दुःख पर्वता एवढे. म्हणजेच आपल्याला या असणाऱ्या प्राकृतिक जगतामध्ये, या असणाऱ्या भौतिक जगतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दुःखाने भरलेलं आहे जगत. हे आपल्याला संत या ठिकाणी जाणीव करून देतात. आणि मित्रांनो संतांना ही जाणीव कुणी करून दिली
परमेश्वरानं ही जाणीव करून दिलेली आहे. आणि मग या परमेश्वरानं म्हणजेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हे जगत दुःखालयम अशाश्वतम असं आहे. म्हणजे दुःखानं भरलेलं आहे आणि अशाश्वत आहे. आणि याच विधानाचा संदर्भ घेऊन मित्रांनो अनेक जे काही साधू संत आहेत, या साधू संतांनी भाष्य केलेलं आहे की सुख जे आहे अगदी राई एवढं, राळ्या एवढं म्हणा, तुमच्या अगदी बोले भाषेमध्ये सांगायचं झालं तर राळ्याचं बीज असतं ना तेवढं. आणि दुःख पर्वता एवढं, प्रचंड मोठ्या प्रमाणात दुःख. आणि मग या ठिकाणी हे जे काही त्यांचं विधान आहे, हे विधान मित्रांनो आपल्याला नेहमी आणि नेहमी आणि नेहमी जाणवतं. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये तर जाणवतोच, परंतु संपूर्ण समाजाच्या, संपूर्ण देशाच्या, या जगामध्ये कितीही प्रगत देश असू दे किंवा अप्रगत देश असू दे, त्या ठिकाणी असं दुःखानं खचाखच भरलेलं किंवा अनेक संकट वारंवार येत राहतात. हे आपण विसरून चालणार नाही. आणि मग या संकटांचं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. अगोदर हे वर्गीकरण करण्यापूर्वी आपत्ती म्हणजे काय पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो. आपत्ती म्हणजे अचानकपणे तारांकित येणारं संकट की ज्यामुळं जीवित आणि वित्तहानी घडून येते, त्याला आपण आपत्ती असं म्हणतो. अचानकपणे. आणि तारांकित म्हणजे निश्चितपणे दखलपात्र, त्या आपत्तीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही अशी गोष्ट म्हणजे आपत्ती. म्हणजे आपत्ती म्हणजे काय हे पुन्हा एकदा या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग यामध्ये दोन आपत्तींचे प्रकार आहेत. एक आहे नैसर्गिक आपत्ती, ज्याला आपण नॅचरल डिझास्टर असं आपण म्हणणार आहोत. तर दुसरी आहे मानव निर्मित आपत्ती, ज्याला आपण ह्युमन डिझास्टर असं आपण म्हणणार आहोत. पहा आता मग नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती नावावरूनच आपल्या लक्षात येतं की निसर्गतः जी आपत्ती येते किंवा या पर्यावरणातून जी आपत्ती निर्माण होते, किंबहुना प्राकृतिक घटकांच्या द्वारा जी आपत्ती निर्माण होते, किंबहुना या धरणी मातेद्वारा जी काही आपत्ती निर्माण होते, ती जी काही आपत्ती आहे, याशिवाय आपण म्हणू शकतो की असणाऱ्या नैसर्गिक घटकांच्या द्वारा जी काही आपत्ती निर्माण होते, ती आपत्ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती होय. आणि मानव निर्मित आपत्तीमध्ये ह्युमन डिझास्टर याला आपण म्हणतो की मानवाद्वारे, मानव वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करत असताना त्याच्या ऍक्टिव्हिटीजद्वारा जी काही आपत्ती निर्माण होते, ती आपत्ती म्हणजे आपल्याला काय म्हणतो आपण, मानव निर्मित आपत्ती. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पहा इथं मानव निर्मित आपत्ती, आपण थोडंसं नैसर्गिक आपत्ती आणि या बाजूला आहे मानव निर्मित आपत्ती. आपण स्लाइडमध्ये काही गोष्टी अधिक मोठ्याही करून पाहू शकतो. आपण मोठ्या करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. पहा की झूम करण्याचा प्रयत्न मी करायला लागलोय. आपण नैसर्गिक आपत्ती जी आहे ना, नैसर्गिक आपत्ती, या नैसर्गिक आपत्तीला आपण झूम केलेला आहे. पहा नैसर्गिक आपत्ती आहे ना, नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन आपत्ती आहेत मित्रांनो. एक आपत्ती आहे भूभौतिक आपत्ती आणि दुसरी आपत्ती आहे जैविक आपत्ती. पहा या ठिकाणी जैविक आपत्ती आणि भूभौतिक आपत्ती. तर भूभौतिक आपत्तीमध्ये म्हणजे नैसर्गिक आपत्तीचे दोन प्रकार झाले, एक भूभौतिक आपत्ती, एक जैविक आपत्ती.
भूभौतिक आपत्तीला आपण जिओफिजिकल असं इंग्लिशमध्ये म्हणतो, तर जैविक आपत्तीला आपण बायोलॉजिकल असं आपण म्हणतो. तर प्रथम आपण मित्रांनो आपण काय पाहणार आहोत की भूभौतिकी आपत्ती. या भूभौतिकी आपत्तीमध्ये मित्रांनो आपण बघूया की दोन प्रकार पडतात भूभौतिकी आपत्तीचे, आणि ते दोन प्रकार कसे पडलेले आहेत बघा. की एक प्रकार आहे भूरूपशास्त्रीय व भूगर्भीय. भूरूपशास्त्रीय व भूगर्भीय. दुसरा आहे हवामानशास्त्रीय. म्हणजे नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण दोन प्रकार पाहिले, एक भूभौतिक आपत्ती आणि एक जैविक आपत्ती. तर भूभौतिक आपत्ती जी आहे ज्याला जिओफिजिकल असं म्हटलेलं आहे, त्या आपत्तीचे पुन्हा दोन प्रकार पडलेले आहेत, भूरूपशास्त्रीय आपत्ती व भूगर्भीय आपत्ती आणि हवामानशास्त्रीय आपत्ती. या ठिकाणी मी पेन असं टिकमार्क पण केलेलं आहे पहा. या भूगर्भशास्त्रीय व आपत्तीमध्ये आपण भूकंपाला टिकमार्क केलंय व हवामान शास्त्रीय आपत्तीमध्ये आपण महापूरला टिकमार्क केलंय. याचा अर्थ आहे की पुढं आपण या आपत्ती पुढं पाहणार आहोत. इथं आपण थोडक्यात फक्त या आपत्तींचं नाव आणि या आपत्तीमध्ये नेमकं थोडासा परिचय आपण इथं करून घेणार आहोत. तर पहिली आहे भूकंप. भूकंप आपण पुढे डिटेल पाहणारच आहोत, तरी सुद्धा भूकंपाची व्याख्या आपण करू आणि मग पुढे जाऊ. तर भूरूपशास्त्रीय व भूगर्भीय आपत्तीमध्ये भूकंप ही आपत्ती आहे मित्रांनो, ही महाभयानक आपत्ती आहे. या आपत्तीमध्ये आपण असं म्हणूया की धरणी माता जी आहे किंवा पृथ्वी आहे, पृथ्वीचं जे काही भूगर्भ आहे, या भूगर्भामध्ये तप्त असणारा असा शिलारस आहे, लावारस आहे, किंवा तप्त असणारा हा जो काही शिलारस लावारस आहे, हा मित्रांनो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आणि हा बाहेर पडण्याचा जो काही प्रयत्न नेहमीच यशस्वी होतो असं नाहीये. जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा त्याला ज्वालामुखी, खाली दुसरी आपत्ती लिहिली आहे, ज्वालामुखी आपण म्हणतो. आणि जेव्हा त्याला यश येत नाहीये मग ती काय करते की प्रचंड असणारी जी काही ऊर्जा आहे ती भूकवचाला काय करते, असं धडका मारते किंवा हादरवून सोडते. त्याला आपण भूकंप असं म्हणतो, धरणीकंप असं म्हणतो, धरणीकंप. आणि हा धरणीकंप काय करतो की प्रचंड असा उलटापालट माजवू शकतो. आणि मग भूकंप मापनासाठी सिस्मोग्राफ नावाचं उपकरण पण आहे, आणि त्या उपकरणाच्या सहाय्याने आपण काय करतो, भूकंपाचं मोजमाप करतो. आणि किती रिश्टर स्केल म्हणजे परिमाण, यावरती ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पुढे आपण यावरती चर्चा करू येत असतात. तर रिश्टर स्केलमध्ये आपण भूकंप मोजतो. आणि एक नाविन्यपूर्ण गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे की प्रचंड उलटापालट या भूकंपामध्ये होऊ शकते. आणि मित्रांनो या भूकंपामध्ये जीवित आणि वित्तहानी प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपण भूकंप अनुभवलेला आहे. किलारीचा भूकंप, बरेच लोक आपण त्यावेळेस नसालही, कारण आपण लहान आहात. 1993-94 मध्ये आपण जर पाहिलं तर हा किलारीचा भूकंप झाला होता. शैक्षणिक वर्ष 93-94. आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर भूकंप नेमका केव्हा झाला तर तो 93 मध्ये झाला. या 93 मध्ये झालेला जो काही भूकंप आहे तो महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात उलटापालट. किलारी नावाचं गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. आणि त्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटनं खूप असं परिश्रम घेऊन या ठिकाणी लोकांना मदत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक गोष्टी चांगल्या आणि वाईट त्या संदर्भात आहेत, परंतु अधिक वेळ या ठिकाणी आपण घालवायचा नाहीये. त्याच्यानंतर भूरूपशास्त्रीय व भूगर्भीय आपत्तीमध्ये ज्वालामुखी नावाची आपत्ती असते. आणि ही सुद्धा मित्रांनो तुम्हाला परिचित आहे की मी आत्ताच सांगितलं की पृथ्वीच्या अंतर्गत असणारा जो काही लाव्हा आहे किंवा शिलारस म्हणूया आपण, शिलारस आहे तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा त्याला बाहेर येता येत नाहीये तेव्हा काय होतं की
ही जी काही पृथ्वी आहे ही कंपन पावते तेव्हा तो भूकंप होतो. आणि जेव्हा या असणाऱ्या शिलारसाला बाहेर येण्यास काय होतं की यश प्राप्त होतं, तेव्हा काय होतं मित्रांनो, तो ज्वालामुखी होतो. ती जी काही प्रक्रिया असते ती काही घडामोड होते, त्याला आपण काय म्हणतो, ज्वालामुखी असं म्हणतो. आणि या ज्वालामुखीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात शिलारस बाहेर फेकले जातात. आणि मित्रांनो, महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की हे जे काही ज्वालामुखी आहेत, हे ज्वालामुखीचे अनेक प्रकार आहेत. काही ज्वालामुखी निद्रिस्त असतात, काही ज्वालामुखी जागृत असतात, काही ज्वालामुखी मृत असतात. मृत ज्वालामुखी म्हणजे आता त्यातून शिलारस बाहेर पडत नाही. जागृत ज्वालामुखी म्हणजे त्यातून शिलारस बाहेर पडत असतो. आणि निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे कधी कधी तरी त्यातून बाहेर शिलारस पडतो, तर कधी कधी तरी तो शांत असतो. अशा प्रकारे ज्वालामुखीचे केंद्र असतात. आणि आपल्याला त्याला या संकटांनाही सामोरं जावं लागतं. यामध्ये सुद्धा जीवित आणि वित्तहानी प्रचंड मोठ्या प्रमाणात मित्रांनो होत असते. आणि त्याच्यानंतर आपण सुनामी लाटा असं म्हटलेलं. आता सुनामी म्हणजे काय? सुनामी म्हणजे मित्रांनो की समुद्राच्या तळाशी जेव्हा भूकंप होतो, पहा, समुद्राच्या तळाशी मित्रांनो काय होतो, भूकंप होतो, तेव्हा एक महत्वपूर्ण गोष्ट घडते की या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात लाटा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वेव्हज म्हणतो, लाटा, प्रचंड मोठ्या प्रमाणात लाटांची निर्मिती होते. आणि या लाटा असणाऱ्या जे काही सामान्य लाटा आहेत किंवा आपल्या भरतीओहोटीच्या लाटा आहेत, याच्याही पेक्षा मोठ्या किंवा वादळामध्ये निर्माण होणाऱ्या जे काही चक्रीवादळ असतं त्यामध्ये निर्माण होणारे जे काही लाटा आहेत, याच्याही पेक्षा मोठे असतात. पहा, मी आता लाटांचे 2-3 असे प्रकार सांगितले. सामान्य लाटा, भरतीओहोटीच्या लाटा, चक्रीवादळाच्या लाटा, याही पेक्षा प्रलयकारी अशा सुनामीच्या लाटा असतात. त्या कित्येक किलोमीटर अशा लांब असतात, कित्येक मीटर अशा रुंद असतात आणि कित्येक मीटर अशा जाड असतात. पाण्यामध्ये किंवा सागरामध्ये प्रचंड अशी भिंतच तयार होते मित्रांनो. आणि ही भिंत अशी वेगानं असे किनाऱ्यावरती काय येते, प्रवास करत धावतच येते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात काय होते, ती किनाऱ्यावरती आदळते. आणि जेव्हा ती किनाऱ्यावरती आदळते तेव्हा मित्रांनो, आपण घरात खेळताना पत्त्याच्या पाण्यानं जर तुम्ही खेळत असाल किंवा खेळला असाल तर त्या पत्त्याच्या पाण्याचा बंगला बनवतात. आणि त्या बंगल्यावरती जर आपण एक बादलीभर पाणी टाकलं तर पत्त्याची पानं अशी विखरून जातात आणि काय होतं की उद्ध्वस्त झालेले दिसतात. तशा प्रकारे मानव निर्मित असणारी जी काही सिमेंट कॉन्क्रीटची घरं असतील किंवा मानव निर्मित किंवा निसर्ग निर्मित जे जे काही किनाऱ्यावरती, समुद्र किनाऱ्यावरती असेल, ते या पत्त्याच्या बंगल्यासारखं उद्ध्वस्त होऊन जातं मित्र. इतक्या प्रचंड अशा या प्रलयकारी अशी सुनामी लाटा असतात पहा. आणि या लाटा जेव्हा मित्रांनो येतात तेव्हा मानवी जीवन आहे हे उद्ध्वस्त होऊन जातं. असं प्रचंड असं संकट मानवावरती, आपल्याला याही आपत्तींना आपण सामोरं गेलोय, भूकंपालाही आपण सामोरं गेलोय मित्रांनो. किंवा हे जग आहे हे प्रत्येक या आपत्तीला सामोरं गेलेलं आहे किंवा ज्वालामुखीलाही सामोरं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर होतो तो भूमिपात. आता भूमिपात म्हणजे काय असतं हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेणार आहोत. भूमिपात म्हणजे काय होतं की मोठ्या प्रमाणात या धरणी मातेचं आपण शोषण करू लागलोय. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण काय करतोय, अनेक प्रकारचं शोषण चालू आहे. परंतु एक महत्वपूर्ण शोषण, या भूमिपातास कारणीभूत असणारं शोषण मी तुम्हाला सांगतो. आणि ते शोषण म्हणजे काय असतं मित्रांनो, की लाकूड तोड असते. प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण लाकूड तोड करतो किंवा त्याला वृक्षतोड आपण म्हणतो, वृक्षतोड करतो. आणि वृक्ष संपल्यामुळे भूमी काय होते मित्रांनो, की आपण काय म्हणूया की उघडी पडते. जेव्हा ती भूमी गवतानं आच्छादलेली असते, जेव्हा ती भूमी वृक्षानं आच्छादलेली असते, तेव्हा गवतांच्या आणि वृक्षांच्या असणारी जी काही मुळं आहेत त्या मातीला घट्ट धरून ठेवतात. परंतु मित्रांनो, आपण गवताळ पूर्णांचा ऱ्हास करतो आणि जेव्हा आपण वृक्षांचा ऱ्हास करतो तेव्हा ही भूमी काय होते, उघडी पडते. आणि मग त्यामध्ये काय होतं की सकल भूमीवरती कधी कधी सकल भूमीमध्ये काय असतात, अप अँड डाऊन्स असतात. किंवा आपण म्हणूया की डोंगराळ प्रदेश आहे आणि हा डोंगराळ प्रदेश उजाड बनलेला आहे
किंवा पर्वतीय भाग उजाड बनलेला आहे, तिथं गवतही नाहीये, तिथं वृक्षही नाहीये. आणि मग मित्रांनो त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणची भूमी काय होते की त्या ठिकाणी मुळं त्या भूमीला धरून ठेवणारी नसल्यामुळं ही भूमी काय होते की त्या भूमीचं क्षरण होतं किंवा भूमी काय होते ढासळते तुमच्या बोलीभाषेमध्ये, म्हणजेच भूमिपात होतो. आणि मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला काय होतं की या दरडी कोसळणं त्याला आपण म्हणतो, या भूमिपातामुळं प्रचंड अशा प्रकारची जीवितहानी होते, वित्तहानी होते. अनेक अशी जी काही छोटी छोटी गावं, छोटी मोठी गावं सुद्धा याच्यामध्ये गाडली जातात. पहा, अशा प्रकारचं आपण भूमिपात ज्याला म्हणतो तो भूमिपात अनेक आपण अनुभवलेला आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण अनुभवलेला आहे आणि देशामध्ये सुद्धा अनुभवलेला आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा हा भूमिपात आपण अनुभवलेला आहे. मित्रांनो आपण यानंतर आपण पाहणार आहोत मृदा क्षारीकरण. आता मृदा क्षारीकरण म्हणजे त्याला आपण क्षारफड, जमीन क्षारफड होणं. परंतु दोन प्रकारे जमीन क्षारफड होत असते, एक मानवनिर्मित प्रकारे आणि एक दुसरी होते ती नैसर्गिकरित्या. आता नैसर्गिकरित्या सुद्धा जमीन मृदा क्षारीकरण कसं होतं तर वारंवार जर पाऊस पडत असेल आणि जमिनीमध्ये जी काही पालापाचोळा असतात ते पालापाचोळा काय करतात की केशाकर्षण पद्धतीनं जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये असणारं जे काही क्षार आहेत ते क्षार जमिनीच्या वरच्या भागात घेऊन येतात. आणि मित्रांनो काय होतं की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ती जमीन जी आहे ही जमीन मित्रांनो क्षारफड होऊन जाते. आता केशाकर्षण म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही अत्यंत स्मार्ट विद्यार्थी आहात आणि स्मार्ट जीवन जगत आहात, परंतु तुम्हाला दिवा माहीत आहे का? दिवा, रॉकेलचा दिवा तो माहीत असेल तर त्याला चिमणी पण म्हणायची ग्रामीण भाषेमध्ये. तो दिवा, तो चिमणी, त्याला वात असायची आणि ती वात त्या रॉकेलमध्ये, केरोसिन म्हणतात त्याला, रॉकेलमध्ये सोडलेली असते आणि ती वात काय करते की ते रॉकेल वरती खेचून घेते आणि काय करते त्या ठिकाणी जी काही अग्नी प्रज्वलित करण्यासाठी त्याला आवश्यक असणारं इंधन पोचवते. त्या ठिकाणी कोणता एखादा पंप बसवलेला आहे का? पण नाही बसवला, परंतु ती वात काय करते, केशाकर्षण याला म्हणायचं, ती वात काय करते खाली असणारं जे काही केरोसिन आहे, खाली असणारं केरोसिन किंवा रॉकेल ते असं वरती खेचून घेते आणि मग त्या ठिकाणी काय लागते की ज्योत पेटते. हीच प्रक्रिया नेमकी मित्रांनो काय होते की केशाकर्षण प्रक्रिया की भरपूर दलदल होते, भरपूर पाऊस पडतो, त्यामुळं काय होतं की जमिनीत असणारी जी काही पालापाचोळा, धसकाट आपण म्हणू बोलीभाषेमध्ये जे असतात ती काय करतात की केशाकर्षणामुळं त्या ठिकाणी अंतर्गत असणारी जी काही क्षार आहे ते क्षार वरती घेऊन येतात. आणि मित्रांनो त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण गोष्टी किंवा घटना घडते की ती जमीन क्षारफड बनते आणि आपल्यावरती एक संकट कोसळतं की ती जमीन नापीक बनून जाते, त्या ठिकाणी आपण पीक घेऊ शकत नाही. अशा प्रकारची ही आपल्याला नॅचरल आपत्ती या ठिकाणी सांगता येते. आणि त्यानंतर मित्रांनो भूरूपशास्त्रीय किंवा भूगर्भशास्त्रीय आपत्ती आहे ती म्हणजे प्रस्तरभंग. आता ही प्रस्तरभंग वरच्या काही कारणामुळे सुद्धा होऊ शकतात. उदाहरणार्थ भूकंपामुळे प्रस्तरभंग होतो, ज्वालामुखीचे हादरे बसल्यामुळे प्रस्तरभंग होतो किंवा सुनामीच्या लाटा आदळल्यामुळे प्रस्तरभंग होतो. तर प्रस्तरभंग होणं म्हणजेच काय होणं की जमीन दुभागणं. कधी कधी जमिनीला अशा भेगा पडतात आणि ह्या प्रचंड भेगा काय करतात, अनेक जीवित आणि वित्तहानी घडवून आणतात. मग आपले रस्ते काय होतात की रस्त्यांची तुटफूट होऊ शकते, इमारतींची तुटफूट होऊ शकते, गावांची तुटफूट होऊ शकते किंवा आपल्या जमिनीची, पिकाऊ जमिनीची तुटफूट होऊ शकते. अशा प्रकारे प्रस्तरभंग ही सुद्धा काय आहे भूरूपशास्त्रीय व भूगर्भीय आपत्ती असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी पहा की महत्वपूर्ण गोष्ट पाहिली की भूभौतिक आपत्ती. बघा नैसर्गिक आपण काय वर्गीकरण पाहतोय, आपत्तीचं वर्गीकरण पाहतोय. एक नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती अशा दोन प्रमुख आपत्ती आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय की नैसर्गिक आपत्ती मध्ये दोन प्रकार आहेत, भूभौतिक आपत्ती आणि जैविक आपत्ती. तर भूभौतिक आपत्तीमध्ये
पुन्हा 2 प्रकार आहेत. ते भूभौतिक आपत्तीमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये भूरूपशास्त्रीय व भूगर्भीय आपत्ती व हवामानशास्त्रीय आपत्ती. तर या भूभौतिक आपत्तीमध्ये जे काही 2 प्रकार आहेत त्यामध्ये आपण भूरूपशास्त्रीय व भूगर्भीय आपत्ती आपण आता पाहिली आणि पुढील तासाला आपण हवामानशास्त्रीय आपत्ती आपण पाहू, जी भूभौतिक आपत्तीमध्येच मोडते, ते आपण पाहू मित्रांनो. तेव्हा या ठिकाणी वेळ झालेली आहे, आपण थांबूया मित्रांनो. धन्यवाद.